ओम नमो आदेश मित्रांनो, तुम्ही सगळे खुशाल असन, सगळेजण चांगले असन. तर आपला हा दुसरा ब्लॉग आहे. तर आजच्या आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत की आपली शेती कोणची आहे व कशी आहे व शेतीमध्ये काय पीक आहे ते तुम्ही पाहणार असाल ना. आत्ता वाजले सध्याचे 5:30 तेव्हा दिवस पण मावळत आलेला आहे आणि आपण चाललो आहे आता सध्या आपल्या माळ्यामधल्या देवाचं दर्शन करण्यासाठी. तर तुम्हाला ते देव ते गेले होते दिसन. तर मित्रांनो पाहू शकता, हे आपलं गहू आहे, हे आपला गहू आहे अख्खा. हे गहू आहे आपल्या चुलत्याचा आणि आपला गहू त्यांच्या गावापेक्षा कमी कमी 1 महिन्यानी अगोदर असं नाही. आपला गहू यांचं 1 महिन्यानी लेट आहे आणि आपलं गहू 1 महिन्यानी वाढव आहे. तर असा काहीचा हा माय चुलत्याचा वावर नाही, आपला वावर आहे. तर पुढं पण मक्का आहे. तर मित्रांनो एकदा मी माझा व्हिडिओ कसा येऊ राहिला ते पाहून घेतो, मग ब्लॉग करायला सुरुवात करतो. त्यासाठी तो टाईम थांबून घ्या. तर मित्रांनो आपला व्हिडिओ एकदम भारी येऊ राहिला, काहीच हे नाही तसं, एकदम भारी येऊ राहिला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये का सागर नाही, त्यासाठी आज आपण एकटाचे. तर एवढी जर का सागरने पाहिलं असेल तर सागरला एक कमेंट करावंच लागेल. तर मित्रांनो आपली मक्का आहे, ही मक्का आपली आणि ती गहू आहे. तरी मक्का नाही का मी आज पेरेल बरं का, ही मक्का म्हणजे आम्ही पेरेली, आम्ही म्हणतो. मी नाही म्हणत, आम्ही म्हणतो. आणि हे गहू चुलत्याचा. तर याच्यामध्ये ते म्हणजे पिवळं फुलं काय, पिवळे फुलं नाही तर याला मोरी म्हणतात. आणि आपली मक्का आहे. तरी मक्का तर अशीच आडीतिडी फेकून दिली ती. तर पुढली मक्का आपण पेरेली तिथं मला दाखवतो कशी आहे. तर मित्रांनो तुम्ही कुठून पोहू राहिले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल नवे असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर करून जा. तर मित्रांनो आता पाहू शकता आपली मक्का कमी कमी हे 2-1 महिने झाले असन, तर 2-2.5 महिने झाली असन मक्का. हवा मक्काची असे आणि अशी काही कणसं आहे मक्काची, हवा ते पाहू शकता. आणि ही मक्का मी पेरली होती. ही मक्का पेरली होती, पण ही मक्का पेरायच्या अगोदर रोटर चालू होतं ना वावरामध्ये, तेव्हा काय आलं मित्रांनो का रोटर करता ट्रॅक्टरची जी जॉईंट ट्रॅक्टरची क्लच प्लेट आहे ना, ती क्लच प्लेट माझ्याकडून तुटून गेली ती. तर क्लच प्लेट तुटल्यामुळे खर्च तर लई आला, पण काही नाही, एवढं काही नाही टेन्शन घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता आज मी इथं या मक्काला पाणी भरीत होतो मित्रांनो. पण आज लवकरच घरी गेलो, कारण एरीमधलं पाणी ना आपलं उपसून जायलं होतं, त्याच्यामुळं घरी गेलो आणि आत्ता ब्लॉग बनायला सुरुवात केली. तर दिवस आहे अजूक गंजे. तर आपण तुम्हाला आपली एरीस पाणी दाखवतो. हे पाहू शकता आपली एअर आहे नी मित्रांनो, पावसाळ्यात काढती एअर पडली होती खाली दगडाची नाही. हवा पाहू शकता कशी पडेल, दगडाची असल्यामुळे ती पडली होती एअर आपली. म्हणून यावर्षी मक्का आणि गहूच करेल, काही कांदे तर निघले नसते आणि आता नदीमध्ये पाणी पण नाही. तर मित्रांनो आता एक देवाच्या दर्शनापाशी जाऊन भेटू, त्यासाठी व्हिडिओमध्ये बनवून राहा. तर मित्रांनो आपले मसोबा देव आहे आणि चुलत्याचा वावर आहे. हे देव तुम्हाला सगळ्याकडे पाहायला मिळेल, म्हणजे गावाच्या शिवावर पाहायला कावही मिळेल. तर तो म्हणतो नदी दाखवायला. तर मित्रांनो आपण देवाचं दर्शन झालेलं आहे आपण देवाचं दर्शन करून येईल. तर आपण नदीमध्ये तुम्हाला दाखवतो का पाणी किती घ्यावं पाहू शकता. काहीच पाणी राहिलं नाही, कुठंच काही पाणी राहिलं, हे वर्षक राहिलं. आणि आता झालं संपलं मग आपलं पाणी. मागं कुठंच काही पाणी राहिलं नाही आणि काहीच नाही. पण तरी मित्रांनो ह्यो बंधारा दिसतो ना, ह्यो बंधारा आहे म्हणून हे पाणी होतं, नाहीतर ह्यो बंधारा मागल्याच वर्षी होईल. तर मित्रांनो मागल्या वर्षी बंद झालता ना, तर पूर इतका लई मोठा पूर आलता नदीला, तरी पाणी नाही. हे तुम्हाला बांध पाहू शकतो किती मोठा आहे. हे बांधाच्या तिकून साईडने वाहत होतं पाणी.
आणि इकडं सगळ्यात वरती पाणी चढवलं आहे किती लोक. म्हणलं पोहू शकता तुम्ही किती उंच आहे. ही आपल्या चुलतीची मोटर इथं टाकेल नाही. आणि ह्यो बंधारा होऊन काल एक दिवस नाही आले. तर ह्यो बंधारा मागच्याच वर्षी व्हायले तरी 2025 मध्येच व्हायले ह्यो बंधारा. तर मित्रांनो आपण पुढे जाऊन तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. पण खालून लई चिखल असल्यामुळे आपण वरून जायचा प्लॅन होता, पण जाऊन दे आता वरून जायचा प्लॅन कॅन्सल करू. तर आपण खालूनच जाऊ. हो, पाहू शकते कसं आहे. जाऊन दे. तर मित्रांनो इथं ह्या जागी पावसाळ्यात इतक्या अवकाळ राहते ना, तर पाण्याचा विषय समजा नका इतकं पाणी राहतं. लय पाणी राहतं भरभरून. पण हे बांधायची खासियत अशी होईल काही इथं नेमके असं खाली गड्डे पाहिजे होतं, ते टेकड होईल अख्खं. त्याच्यामुळं पाणी जास्त जाईल. असं तुंबून नाही राहत खाली, त्याच्यामुळे वाहून जातं पाणी. आणि इकडे आहे पाठीमाग गड्ड एवढंच आहे. आणि तिथं तुम्हाला एक बंधारा दिसं पाठीमागं. हे पा तिकडं पाठीमागे एक बंधारा आहे मित्रांनो. पाठीमागे एक बंधारा आहे. तो तुम्हाला अंधकांधक दिसू राहिला का मित्रांनो. ते एक बंधारा आहे. आणि त्या बंधाऱ्यापासून ते बंधाऱ्याचा नंतर माझ्या अंदाजे 500 मीटर एवढा अंतर तर असनच. एवढी गॅट पुढं पोहू शकतं. काय आहे नाही ना. नाही बेवारतं मित्रांनो लई. हे बा हळकुंडी भरेल इथली. हळकुंडी आहे भरेल पोहायला. ती पाणी मारायसाठी करायला ती स्पेशल पाणी मारायसाठी. आणि आपले बांधून पाणी जोरात स्पेशलने खाली पडतं ना, ती खाली वाहून नाही जाऊ म्हणून त्याच्यामुळे ती कुंडी काढली जाते जास्त करून. त्याचा फायदा राहतो. तरी गॅट पोहू शकतो. आता दिवस पण आपला मावळत आलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबर करा. तर मिळूया उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी ओम नमो आदि.